तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा ओंकार पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला व्हिडिओचा टायटल आणि थंबनेल बघून कळालंच असेल की आज आपण कुठे जाणार आहोत. तर कळालंच आहे, तर आता सांगूनच टाकतो की आज आपण चाललो आहोत प्रो गोविंदाला. तर प्रो गोविंदाला जाण्याचं मेन कारण हे आहे की आपल्या भांडूप नगरीतून एक मंडळ चाललं आहे शिवनेरी गोविंदा पथकावरून. तर आपला मेन उद्देश तेच आहे की त्यांना सपोर्ट करावं, कारण भांडूपमधलं पहिलंच मंडळ चाललं आहे आणि तेही एवढ्या मोठ्या मंचावर जाऊन खेळणार आहे. तर हमखास आपल्या सगळ्यांचा त्यांना सपोर्ट असलाच पाहिजे. आणि त्या मंडळातून आपली काही भावंडंही चालले आहेत, तर त्यांना देखील आपल्याला सपोर्ट करायला जायचं आहे. तर चला डायरेक्ट तिकडे भेटू. या खेळामध्ये तुम्हाला इंटरमध्ये काय करायचं कशी मानली वाटणार पाहिजे, तुझी प्रमुखाची भूमिका कशी असणार आहे. गोविंदा पद्धत भांडूपचं हे गोविंदा पद्धत एका क्षणात प्रचंड वेगाने ते निभर रंगाच्या पलीकडे त्यांना 2025 ला त्यांना 9 घर लावायचे असा त्यांचा ताकद असते. आणि शिवी प्रमुख वाट्याने शिक्षा समान दर्शन जाणे दर्शन करत ही चांगली कामगिरी करतात. शुभम भटकर हा टॉपर आहे, की सबक उद्या मध्ये आपल्याला काय सबक नाही. शुभम आपल्या बरोबर ताकद घेतल्याने शुभम भटकर ती सलामी घेतोय, परंतु सगळे सामान्य ते उचलतोय. वा काय कामगिरी त्याच्यामध्ये हृदयाचे झडझड आनंदाच्या वाटते. कारण हा सामना प्रत्येकाच्या आठवणी असतो. तुम्ही आज काय केलंय याच्यावर तुमचं भविष्य ठरलं नाही. 7, 8 आणि 9 ऑगस्टला तुम्हाला लोक त्याची स्टेडियमवर होणाऱ्या गोल्डन टिकट इथे मिळेल. विपुल सागर यांची देखील एक नजर स्टॉप वॉचवर असते. किती वेळ ते घेतात पूर्ण जुरी जजेस विपुल सत्रे विजय सागावकर विपुल शिवनेरी गोविंदा बस with no penalty. शिवनेरीने आपली कामगिरी बजावली आहे. मला म्हणता या प्लॅटफॉर्मवरती आपल्या रेफरीजना प्लीज बोलण्याची इच्छा आहे. रेफरी सपोर्ट करती जो संघ आहे आवाज कर 35.02 नाही शिवनेरी नाही मिली सेकंड ये टीम टॉप 3 की पोजीशन पर है. आवाज कर. थर्ड पोजीशन क्या लगता है ऑडियंस किसे मिलेगी? आवाज जोरदार आनी चाहिए. पण थर्ड झालेले और सीधे फाइनल तक का सफर तय कर रही है शिवनेरी. गोविंदा 2025 मध्ये त्यांच्या खेळाद्वारे दाखवली. गोविंदा 2025 मध्ये त्यांच्या खेळाद्वारे दाखवली. जय घोष छत्रपती शिवाजी महाराज की. पाचला उठा. तर मित्रांनो आता आपण घरी आलेलो आहेत.
तर तसं आजचा राहिला हा दिवस तुम्हाला सगळा दाखवला असेल. मी जास्त शूट करायला नाही भेटलं कारण का तसे मोमेंट्स नव्हते. तर कारण का माझी एंट्री पण आतमध्ये काही गडबडीमध्ये झाली. जेव्हा आपली टीम आतमध्ये आली राऊंड घेत होती तेव्हा जस्ट मी एंटर झालो आतमध्ये एकदम घाईघाईमध्ये. तर त्यामुळे पण नीट काय व्हिडिओ काढता आले नाही तिकडे. पण इकडे येऊन पण खूप कमीच काहीतरी व्हिडिओ काढलेत ते तुम्हाला दिसले असतील. तर जे आवडले असतील तर तर मित्रांनो आता तुम्ही बघितला असाल ब्लॉग. तर ह्या ब्लॉगमध्ये माझे जे मित्र होते तर त्यातलाच एक माझा मित्र साई भोसले करून. तर ह्या मित्राला डोळ्याला दगड लागलेला असून पण ह्या डोळ्याच्या आयबॉलच्या इथे त्याला दगड लागलेला. पूर्ण तो डोळा त्याचा लाल लाल झालेला. तरी तो बिचारा आज 3च्या शिडीला वरती होता आणि त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे असं देखील आपण म्हणू शकतो. कारण का त्याला पूर्णपणे धुंद दिसत होतं पूर्णपणे त्या डोळ्याने. तरी तो चढला आणि काय जिद्द होती काय माहिती. तुम्हाला दाखवेन मी हा व्हिडिओ की त्याला कुठे लागलेलं डोळ्याला. तर व्हिडिओमध्ये बघाच तुम्ही. पण मानला भाई त्याला कसा तरी चढला तो. पण त्याला माफीही मागेन मी कारण का तो दगड देखील माझ्यामुळेच लागलेला. तर नेमकं असं झालेलं की आम्ही जय जवानचा ब्लॉग बनवायला गेलेलो हंडीचा आणि त्यांनी जेव्हा तो शुभारंभाचा नारळ फोडला तेव्हा त्यांनी पाठी फटाके फोडले. तो बिचारा कोपऱ्यात उभा असून पण त्याला तो तेवढ्या लांब तो फटाकावरती गेलाच नाही. त्याला तो कोपऱ्यात उभा असून पण त्याला तो दगड लागला. तो डायरेक्ट डोळ्यातच गेला आणि त्याला पूर्ण डोळाच तो लाल झालेला. तर तरी त्याला त्या दिवसापासून दिसत नव्हतं त्या डोळ्यानी म्हणजे नीट असं धुंद दिसत होतं. तरी तो बिचारा चढला. हॅट्स ऑफ आहे भाई त्याला. आणि शिवनेरी गोविंदा पथकचं देखील मी खूप असं अभिनंदन करेन त्यांना की भांडूपमधलं पहिलं गोविंदा पथक बनलं जे प्रो गोविंदाच्या मंचावर जाऊन पहिल्याच राऊंडमध्ये जाऊन टॉप 3मध्ये आलं आहे. 3ऱ्या क्रमांकावर आपल्या गोविंदा पथकनी फिनिश केलं आहे. तर हॅट्स ऑफ आहे भाई त्यांच्या जिद्दीलासुद्धा. कारण त्या पोरांना बघितलं मी मेहनत करताना. ह्यांनी मार्चच्या एंडिंगपासून जी त्यांची प्रॅक्टिस सुरू झाली आहे हंडीची ते त्यांनी आत्तापर्यंत ठेवली आणि ती मेहनत दिसली आपल्याला. हॅट्स ऑफ आहे भाई त्यांना पण. तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.